नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत चेस या यूट्यूबच्या बुद्धिबळ चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। हा सामना एडवर्ड लास्कर आणि जॉर्ज थॉमस यांच्यात 1912 रोजी लंडन येथे खेळविण्यात आला। खेळाची सुरुवात D4, E6, नाइट F3, F5, नाइट C3, नाइट F6, Bishop G5, Bishop E7, Bishop into F6, Bishop into F6, E4, F into E4, Knight into E4, B6, Knight E5, castling, Bishop D3, Bishop B7, Queen H5, Queen E7 या चालीपर्यंत मित्रांनो सामना सर्वसामान्य खेळासारखा चालला असे आपल्याला वाटते। परंतु एडवर्ड लास्कर यांच्या मनात काहीतरी भयंकर चाली थैमान घालत होत्या। एडवर्ड लास्करने जेव्हा क्वीन इंटू H7 चेक ही चाल केली तेव्हा जॉर्जला वजिराला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। किंग इंटू H7 त्यानंतर पुन्हा लास्करने जॉर्जला दुसरा झटका दिला। नाइट इंटू F6 चेक। मित्रांनो हा डबल चेक आहे। ब्लॅकच्या राजाला नाइट आणि बिशपचा हा डबल चेक आहे। आता ब्लॅक राजाला किंग H6 वर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते। ब्लॅक जर H8 वर खेळतोय तर व्हाईट G6 खेळून म्हणजे नाइट G6 खेळून वजिराचा आणि राजाला फोर्क होतोय। त्यामुळे किंग H6 वर आल्यावर व्हाईटने E5 वरील नाइटने घोड्याने G4 वरून ब्लॅकच्या राजाला पुन्हा चेक दिला। ब्लॅकच्या राजाला आता व्हाईट हळूहळू आपल्या छावणीत खेचत होता। ब्लॅकचा राजा आता किंग G5 वर आला। मित्रांनो अपनी गली में कुत्ता भी शेर होता है या म्हणीप्रमाणे आपल्या छावणीत आलेल्या ब्लॅक राजाला व्हाईट प्यादाने H4 वरून चेक दिला। ब्लॅक राजाला मागे म्हणजे स्वतःच्या छावणीत जाण्याकरिता व्हाईटने मार्गच ठेवला नाही। किंग F4 ही एकच चाल ब्लॅकसाठी उरली होती। आपल्या H5 वरील सहकार्याने किंवा सैनिकाने ब्लॅक राजाला चेक दिला, मग आता मी का मागे राहू म्हणून G5 वरील प्यादाने देखील ब्लॅक राजाला G3 वरून चेक दिला। यावर ब्लॅक राजाला F3 वर यावे लागले। त्यानंतर आतापर्यंत D3 वर प्रमुख भूमिकेत असलेल्या बिशपने E2 वर जाऊन F3 वरील ब्लॅक राजाला चेक दिला। मित्रांनो व्हाईटची प्रत्येक चाल ही ब्लॅक राजाला मरणाच्या दारात नेत होती। जणू व्हाईट ब्लॅक राजाला आपल्या राज्याची टूरच करीत होता। मागील एक घरावर आपल्या सैन्याचा कंट्रोल करत ब्लॅक राजाला व्हाईटने 8व्या रँकवरून दुसऱ्या रँकवर आणले होते, तेही त्याच्या सैन्यात देखत। बिशपने चेक दिल्यावर ब्लॅक राजा G2 वर आला। यावर व्हाईट रूकने H2 ही चाल केली आणि या चालीनंतर ब्लॅकने पहिल्या रँकमध्ये प्रवेश केला। जणू तो व्हाईटच्या राजाला भेटायला आला आहे, परंतु व्हाईटच्या राजाला त्याला भेटायचे नव्हते आणि व्हाईट राजा D2 ही चाल करून A1 वरील रूकला ब्लॅक राजाच्या अंगावर व्हाईट राजाने सोडले। अशा पद्धतीने अतिशय रोमहर्षक सामन्याचा अखेर झाला। प्रत्येक चालीमध्ये उत्कंठता वाढवणारा सामना आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।